ही काय म्हणते माझ्यामध्ये येऊ नको. मी म्हटलं मी तुझ्यामध्ये आलेच नाही, मला यावंच लागलं कारण माझा ड्युटी टाइम आहे. जरा टाक डोक्यात म्हणावं. शांत मला उगाच नको हायपर करायला लावू. माझा नेचर आहे, मी केली हेल्प. तिला वाकड्यात जायचंय सणवारी तर जा म्हणावं, पण मोठी समजू नको स्वतःला इथे. तुमच्यापैकी किती लोक यावेळीचा मराठी बिग बॉस सीझन 6 बघतायत आणि का बघतायत? म्हणजे मला पण हा प्रश्न पडलाय की मी का बघते. मी बिग बॉस हिंदीची तर आहेच फॅन, मी बघते, पण यावेळीचा जो मराठी सीझन आहे ना, ओ माय गॉड, कुठून आणली आहेत ही माणसं, इतकी टुक्कार माणसं बिग बॉस 6 मध्ये. लिटरली म्हणजे काही जण सोडून, जेवढे सिनियर आर्टिस्ट आहेत किंवा थोडेफार जे लोक आहेत त्यांना सोडून ॲटलिस्ट बाकीची जी 10-12 लोक आहेत ना, अननेसेसरी, म्हणजे काय करून, म्हणजे त्यांनी असं काय केलं आहे लाईफमध्ये की त्यांना तुम्ही बिग बॉसमध्ये चान्स दिलाय. म्हणजे इतकी माती खात आहेत लोक, इतकी माती, म्हणजे काही लोकांनी तर खऱ्यामध्ये पण माती खाल्ली, पण इतकी माती खाल्लेली लोकांना तुम्ही आणलेलं आहे. आणि काय या मुली, काय तो आवाज, मला तर एका टायमाला आवली पावली बोलल्यासारखं वाटलेलं. म्हणजे लिटरली त्या मुली इतक्या छोट्या छोट्या कारणावरती त्यांच्या डोळ्यातून ढॅढॅढ्या अश्रू येत आहेत, सॉरी, आणि बोलताना अजिबात विचार करत नाही. म्हणजे मला माहिती आहे शोचा पॅटर्न हाच आहे की तुम्ही जितका दंगा कराल, जितकं तुम्ही स्क्रीन टाईम घ्याल, तेवढं तुम्ही विजिबल राहाल ऑडियन्सला. अरे पण तो मुद्द्यावरती तरी तुम्ही भांडण करा. म्हणजे काय मुद्दा आहे तुमच्याकडे मुद्दाच नाही. मुळात तुम्हाला पहिल्या दिवशीपासून तुम्हाला गेमच कळणार नाहीये. तुम्हाला लिटरली बिग बॉस म्हणाले मूर्ख. तुम्हाला ना टास्क कळला आहे कसा खेळायचा आहे, तुम्हाला त्या चावीची किंमत माहिती नाहीये. तुम्ही प्रत्येक टास्क म्हणजे जगू किंवा मरू असं खेळताय, कोणाचाही न विचार करता. आय नो एव्हरीथिंग इज फॉर TRP, पण थोडं तरी सेन्स वापरा. म्हणजे ह्या आधी जेवढे पण कंटेस्टंट आले होते, जिंकलेत ते राडा न करता. आणि काय ते टास्क, भांडी घासायचा टास्क, रॅशन कार्डचा टास्क, म्हणजे लिटरली मराठी बिग बॉस यावेळीचा जो सुरू झालेला आहे तो इतका टुक्कार सुरू झालेला आहे. म्हणजे कोण तो प्रभू, कोण प्रभू यार, त्याचे तुम्ही रील्स बघितले का? बघितले खरीच.